विश्वनाथ धानिवच आहे आणि गौरव असा खेळाडू आहे त्याने TDPL मध्ये चांगली कामगिरी केली आहे. एक बाईक देखील जिंकली आहे TDPL मध्ये 3rd एडिशन मध्ये. विश्वनाथ जाधव हा देखील चर्चेतला खेळाडू आहे आणि त्याच्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये ज्यावेळेला 71 धावांचं लक्ष आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच मनीष बागल यांचं देखील सहर्ष स्वागत. मगाशी मी जल्पेश बरोबर तीच चर्चा करत होतो. मग जल्पेशने नक्कीच विचारलं मनीष बागल यांच्या बाबतीत. त्यावेळेला मी जल्पेशला तेच सांगितलं की टेक्निकली खूप चांगले बोलतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाजात तो एक बेस आहे, ती धार आहे, तो पहाडीपणा आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे खूप मोठं आणि उज्ज्वल भविष्य कॉमेंट्री मध्ये नक्कीच मनीष बागल यांचं असणार आहे. याच्यामध्ये तीळमात्र शंकर यांनी याच गोष्टीवर चर्चा करत असताना उद्या परत एक वेळा त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात या TDPLच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे हेच एक प्लॅटफॉर्म आहे, कारण आपल्या परिसरातील आपल्या समालोचकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुढे आलेली ही तिन्ही मंडळी आहेत. त्याच्यामध्ये जल्पेश भोईर, सुशील पाटील यांचा देखील उल्लेख करेन आणि त्यातल्या त्यात तेजस पाटील, कारण इथे तुमच्या प्रतिभेला वाव आहे म्हणूनच ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. आता पहिले षटक सुरू होईल, ऐकूया त्यांचाच आवाज. धीरज भोईर पहिले षटक हाताळेल. धन्यवाद, थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच खरं म्हटलं तर ना खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्तता म्हणायला माझ्यासाठी हरकत नाही आहे, कारण अगदी जेव्हा आपण समालोचन कारकिर्दीला सुरुवात करता अगदी छोट्या स्पर्धेपासून अगदी ज्या स्पर्धेमध्ये माईकही असतात, छोटेसे स्पीकर्स असतात, तिथून तुमची सुरुवात होते आणि त्यानंतर तुम्ही येता TDPL सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती. प्रथमतः कुणालजी दाते सर, अगदी मी तुम्हाला नेहमी म्हटले द गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कॉमेंट्री, आणि त्यांच्यासोबत आज समालोचन करण्याची संधी आणि याचा मी शतक्ष ऋणी असेल जल्पेशजी भोईर दादा यांचा, तेजस पाटील यांचा आणि सुशीलजी पाटील साहेबांचा. पण ते हरकत नाहीये, जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे 71 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला. खेळाडू तैनात आहे, योग्य त्या दिशेला खेळाडूला तैनात ठेवलं. हे देखील एक चांगल्या गोलंदाजाची, एका चांगल्या कॅप्टनची ओळख आहे. चांगली गोलंदाजी. एक बॉल, पहिल्या बॉलवरती खात्याचा धावांचा श्री गणेश आलाय. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती सुरुवात खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेष म्हणजे ते खातं उघडलंय गौरवचं, कारण या महत्त्वाच्या मॅच मध्ये ज्यावेळेला तुम्हाला 71 धावा चेस करायच्या तिथे तुम्हाला सुरुवात खूप महत्त्वाची आहे. वेल बिगन इज हाफ डन जर राहिलं तर मजा येईल या मॅच मध्ये. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला स्लाइस केलाय, बॉलची हलकीशी कडा लागते, बॉल निघतोय, ट्रॅव्हल होतोय आणि ट्रॅव्हल जरूर झालाय. चेंडू निघालाय दन 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 करत सीमारेषा पार आलाय TDPL चौकार. हे आपले चंदूपुटाने आहेत हंस डीजे आणि त्याच्यानंतर हा स्क्वेअर ड्राईव्ह, फ्लॅशी स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मला चौकार आलाय. इथे पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफ वरती खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी मिड ऑफ तैनात केलेला एक डाव इथे देखील मिळणार आहे. ते आक्रमण आणि त्या आक्रमणासोबतच कुणाल सर तो संयम असणं गरजेचं आहे. चौकार आलाय, हलक्या हाताने प्लेस केल्या बॉलला, त्यांना माहिती आहे सिंगल डबल्स ह्याच्यावरती देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, क्रिकेट आपल्याला हेच शिकवतं की तुम्ही कशा पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ खेळता. सिंगल डबलला तेवढंच महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. यावेळी बघा, यावेळी देखील पुन्हा एकदा स्लाइस केल्या बॉलला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू तैनात आहे, चूक होत नाहीये. एक आणि एक फक्त सिंगलच मिळणार आहे, अगदी बॉलच्या मेरिट वरती खेळलेत. असाच खेळ करायला पाहिजे. पॉवर प्ले आहे, विकेट गमावून चालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबरोबर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळतोय, त्याला देखील जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. काल हीच कमतरता अक्षय मोन्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळेल, तो जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला. इथे देखील बॉल हवेमध्ये असणार आहे, बॉल बराच वेळ हवेमध्ये, खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, कॅच होईल का कंप्लीट, कॅच कंप्लीट होते आणि पहिला मोठा झटका इथे लागत असताना अर्जुन 11 टायगर या संघाला.
स्टंपचा बॉल बॅटला स्वाईप करत असताना खेळला. आवश्यकता नव्हती कारण सुरुवातच झाली या सामन्याची. सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्ही कशा पद्धतीने सेट होता आणि त्याच्यानंतर आक्रमण करता. टू फ्रेम टू विंडो मध्ये सध्या हे दृश्य पाहायला मिळतंय. बाहेरचा बॉल तुम्ही अशा पद्धतीने स्वाईप करू शकत नाही. ज्या वेळेला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि विश्वनाथ जाधवचा हा फटका फसलाय. महत्वाची विकेट मिळवली आहे. धीरज भोईर देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. धीरज भोईर देखील सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत आलाय. गोव्या परिसरामध्ये देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा तो खेळतो. नुकताच आपण पाहिलं कुरुक्षेत्रमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्यामुळे धीरज भोईर हे देखील चर्चेतलं नाव आहे. धारावे टीमचं नाव चर्चेमध्ये असतं ज्यावेळेला मोठमोठ्या स्पर्धा होतात ग्रामीण गटातल्या, आणि त्यातला हा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडून महत्वाच्या क्षणी एक मोठा धक्का दिलाय टीम अर्जुन 11 टायगरला. मैदानाच्या आतमध्ये कोण येतात तर दिनू कांबळे येतात मैदानाच्या आतमध्ये. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. आणि कुणाल सर, जसं आपण नेहमी उल्लेख करत असतो की पॉवर प्ले म्हणजे दुधारी तलवारी सारखी नेहमीच आपल्याला काम करत असते. धीरज गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. या षटकामध्ये चौकार जरूर आलाय. 5 बॉलमध्ये 7 धावा दिल्यात, पण मॅच मधली महत्वाची विकेट देखील धीरज भोईरच्या खात्यामध्ये आली आहे. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. वाह, काय कनेक्शन पाहायला मिळत आहे. मुख्य व्यासपीठाला मान वंदना देणारा व्हेरी फर्स्ट बॉल, आणि त्या पहिल्याच बॉलवरती दिनू कांबळेच्या बॅट मधून आलाय षटकार. घरात दारात गाडीत फटका होता. दिनू कांबळे स्टँड अँड डिलिव्हर्ड. असं वाटलं की कुठेतरी डकआउट मधूनच सेट होऊन आलाय. फ्रंट लेगला थोडस बाजूला केलं आणि सरळ ऑन साइडला दे धक्का. अप्रतिम फटका त्याच्या बॅट मधून, आणि मुख्य व्यासपीठावर हा षटकार मारलाय जिथे तेजस पाटील देखील बसलेले आहेत बरोबर त्यांच्या दिशेने. टायमिंग पहा, दिनूची नजर पहा. बॉल जिकडे मारायचा होता तिकडे नजर स्थिर आणि खूपच मोठा षटकार मारलाय दिनू कांबळे. दिनू कांबळे देखील यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये, विशेष म्हणजे पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा त्याने सातत्याने गाजवल्यात. आणि त्यातल्या त्यात कुरुक्षेत्रामध्ये जाऊन सध्या नुकताच हंगाम सुरू झाला तिथे देखील त्याने चांगली बॅटिंग केली आहे. हे मागचं षटक जे पूर्ण दाखवलं जातं जीटीसीच्या माध्यमातून. सुरुवात अगदी संयमाने केली होती दोन्ही फलंदाजाने. गौरवानी त्यातल्या त्यात त्याच्या बरोबरीने खेळत असताना विश्वनाथ जाधवने हा खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल आले आणि त्याच्यानंतर विकेट आली. फलंदाज स्वाईप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटला स्वाईप केल्याने पहा स्वीप शॉटच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झाला. विश्वनाथ जाधव चांगलं षटक राहिलं, परंतु शेवटचा जो बॉल होता त्या बॉलवर षटकार आला फलंदाज दिनू कांबळेच्या बॅटमधून. तर पहिल्या षटकामध्ये इव्हेंटफुल षटक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. एक फलंदाज बाद अर्जुन 11 टायगर. आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी देखील पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये असणारे झेलची शक्यता. कॅच होत नाहीये, ड्रॉप. अजून एक विकेट, महत्वाची विकेट जाते. अजून एक बॅटर बॅक टू द डकआउट. गौरव बाद होतोय. अजून एक मोठा झटका अर्जुन 11 टायगर या संघाला लागतोय. बाद होतोय. गौरव इथे आउट झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंगद पाटीलने आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. लेग कटर बॉल होता, स्लाइटली लेग कटर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट करत असताना फलंदाजाचा फटका फसलाय. आउट होतोय इथे गौरव, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्याच बॉलवर विकेट घेतली अंगद पाटीलने. इनामपुरी गावचा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे टीमचा, विक्रांत किनी प्रतिष्ठानचा, आणि त्याच्याकडून पहिल्याच बॉलवर छाप सोडली गेली. हा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हे क्रीडांगण आहे, या क्रीडांगणाची रूपरेषा आहे, आणि त्यातल्या त्यात या हिरवगार अशा क्रीडांगणावर ज्या पद्धतीने सर्व खेळाडू आणि त्यांचे ड्रेसेस पाहायला मिळतात, अप्रतिम हे दृश्य जीटीसी वर जे टिपलं जात आहे. आणि नक्कीच धाडसी गोलंदाजी कुणाल सर म्हणावी लागणार आहे, कारण आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताय आणि ते धाडस तुमच्याकडे असतं, तुमच्या स्किल्सला, आणि तुमच्याकडे असलेलं सगळ्यात मोठं अस्त्र ते म्हणजे तुमचा स्लोवर वन आहे, आणि त्याला स्वतःलाच बॅक करत असताना अंगद पाटीलनी ते धाडसी चेंडू फेकला म्हणायला हरकत नाहीये. पहिलाच बॉल अगदी चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं, फिंगर्सला देखील रोल केला. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा तसंच करत असताना यावेळी देखील कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर देखील निघतोय. गुड बॉलिंग. जयेश पाटील आलाय नवीन फलंदाज, ऐरोलीचा हा खेळाडू आहे.
आणि त्यांना देखील पहिल्याच बॉलवर बीट केले गोलंदाजाने अंगद पाटीलने. अंगद पाटील त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर सध्या तरी खरा उतरलाय. पहिल्या 2 बॉलवर सातत्याने ते कटरचा वापर करताना पाहायला मिळाला आणि इंजरी नंतर ज्यावेळेला कमबॅक केला अंगद पाटीलने या क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यावेळेला तो पेस थोडासा कमी केलाय, परंतु टप्पा आणि त्यातल्या त्यात त्याचे जे कटर्स आहेत ते भरपूर प्रभावी ठरताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे चर्चेमधलं नाव आहे अंगद पाटील. परंतु जयेश पाटील हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. ऐरोली टीमसाठी नेहमीच चांगलं योगदान त्याने दिले मुंबई क्रिकेटमध्ये आणि त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात कारण टार्गेट 71चं. पुढचा बॉल इथे देखील अगदी स्लाइस केल्या बॉलला समोर अगदी एक्झिक्यूट केला. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आपला खेळाडू तैनात आहे आणि चेस देखील सुरू आहे, पण तरी देखील बॉल थांबणार नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट बॉल निघून गेलाय, मैदानाच्या बाहेर येतोय. TDPL चौकार. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला खेळाडू इथे तैनात असणार आणि तरी देखील बॉल निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. स्विच हिटचा फटका देखील अप्रतिम राहिलाय. जयेश पाटीलच्या बॅटमधून आणखी एक आलाय. बॅक टू बॅक आलेत 2 चौकार. पूर्वक स्वागत करतोय आदरणीय संदीप बगडे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आता लेग कटर ओळखायला सुरुवात केली आणि विथ द स्पिन जर तुम्हाला खेळायचं असेल तर कुठेतरी बॅट उलटी करावीच लागते आणि त्याचमुळे हा स्विच हिटचा फटका थर्ड मॅन आतमध्ये त्याचा फायदा उचललाय. पुन्हा एकदा त्या दिशेने पण यावेळी ते चातुर्य गोलंदाजाकडे अगदी पाहायला मिळत होतं. जसं बॉडी टर्न केली, बॅटचा ब्लेड फिरवला, तसंच अंगदकडे देखील ते चातुर्य आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर म्हणा तर लेग स्टंप म्हणा त्याच्या बाहेर तो यॉर्कर त्यांनी एक्झिक्यूट केला. गुड बॉलिंग, गुड रीड ऑफ द माइंड. आणि याला सर म्हणतात ना क्रिकेटचा खेळ. इथे तुमच्याकडे ते चातुर्य असतं देखील तेवढं गरजेचं. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आता या षटकामध्ये पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. पुढचा बॉल इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, बीट केलाय. मिड ऑफ वरती खेळाडू तैनात आहे, पण तरी देखील प्रयत्न चांगलाय. पहिल्या अटेम्प्ट वरती ड्रॉप झालाय, दुसरा अटेम्प्ट नक्कीच केला जातोय आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रयत्नाला नक्कीच दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने परत एक वेळा फोर्स करत असताना मिडऑफचा क्षेत्ररक्षक काय मागे धावला. मला वाटतं धीरजच तिथे असावा, कारण हा जो खेळाडू आहे हा नेहमी चर्चेमध्ये असतो. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. परत एक वेळा लेग कटर समोर, बॅट फिरली आणि मिडऑफ मधून मागे धावत असताना हा स्लो मध्ये काय प्रयत्न केला होता, परंतु दोन्ही हाताच्या मधून जजमेंट थोडंसं चुकलं इथे धीरजचं आणि त्यानंतर बॉल मात्र खाली पडतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा म्हणजेच काय तर 2 विकेट जरी गेले असतील तरी देखील जयेश पाटीलने खूपच चांगला किल्ला लढवलाय. 5 बॉलमध्ये 10 धावांची खेळी केली आहे. 200चा स्ट्राईक रेट आहे आणि हे क्रीडांगण एकदा पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे क्रीडांगण आहे. म्हणून तर मगाशी आम्ही निळजेकर जे तुम्ही गाणे ऐकलं ना त्याच्यामध्ये इथली संस्कृती, या परिसरातली बोली भाषा, त्यातल्या त्यात राहणीमान, पोस्टाचा उल्लेख झाला, गावाचा उल्लेख झाला, सगळ्या गोष्टीचा उल्लेख. त्यामुळे निळजे गावाचा हा मान, सन्मान आणि अभिमान आहे हे क्रीडांगण. या क्रीडांगणावर सध्या ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये रंगत असताना TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय आणि ही आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आणि त्यातल्या त्यात ओनर साठी देखील एक बाईक ठेवण्यात आलेली आहे. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय. चर्चा असेल इलेक्ट्रिक स्कूटर. 23 धावा 2 फलंदाज बाद आणि आता 24 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 48. मागच्या मॅच मध्ये हे समीकरण होतं 24 बॉल 48. याही मॅच मध्ये 24 बॉल 48 हे समीकरण आहे. मजा येईल या मॅच मध्ये. मजा येणार आहे नक्कीच. 12ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे आणि ती आतापर्यंत जवळपास मेंटेन केली. 11.5ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली आहे. रिक्वायर रन रेट जो आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती 12चा नक्कीच असणार आहे आणि तो रिक्वायर रन रेट इथे पूर्ण होतोय का. श्रवण येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पाहूयात आता श्रवण कशी गोलंदाजी करताय. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आणि तेवढंच बलाढ्य असणार आहे कारण दिनू आहेत आणि दिनूनी अगदी पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांच्या बॅटमधूनही आला होता.
नेक्स्ट बॉल इथे देखील शॉर्ट पिच हॅमर केलाय, डिस्पॅच करून टाकलाय, मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर आलाय, दणदणीत बेधडक षटकार. बॅटला षटकारांचाच पाडा शिकवलाय की काय असा मला प्रश्न पडलाय, कारण या अगोदर देखील पहिला बॉल फेस केला षटकार, दुसरा बॉल फेस केला, त्याच्यावर देखील पूल करत असताना बॉलला पाठवलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये त्याने हा षटकार ठोकलाय. स्लाइटली शॉर्ट बॉल होता आणि दिनू तर तयार होता या बॉल साठी. दिनू 2 बॉल फेस केलेत, दिनूने दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेत. काय हे दृश्य पहा, हा एक वेगवेगळ्या अँगलने सगळ्यात मोठा टॉप व्ह्यू ज्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर येतो आणि जे पॅव्हिलियन आहे त्याच्या वर कॅमेरामॅन तिथे सेट केलाय जीटीसीने. 15 कॅमेरा अंतर्गत या स्पर्धेचं टेलिकास्ट होतंय. हीच एक मोठी कहाणी राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेची. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर, प्रत्येक कॅमेरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी टिपल्या जातात आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय, श्रवण डोंगरेवर थोडासा दबाव आहे. चांगली गोलंदाजी श्रवणला देखील करावी लागणार आहे, कारण 12ची सरासरी त्यात पहिल्या बॉलवरती दिनू बरसलाय, षटकार मारलाय. हाफ ट्रॅकर खराब बॉल होता, यावेळी कमबॅक करावा लागणार आहे श्रवणला. आणि इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलं आणि सातत्याने गोलंदाजांची ओळखच राहिली आहे कुणाल सर, कारण षटकार आला त्यानंतर आपल्याकडे ते व्हेरिएशन असणं गरजेचं. व्हेरिएशनचा वापर केला. स्लोअर वन, नक्की स्लोअर वन तर होता आणि पकडून टाकलेला ऑफ ब्रेक होता राईट आर्म स्पेसरचा आणि त्यातल्या त्यात लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर, आणि त्याचमुळे दिनूला नक्कीच चकवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाजीमध्ये श्रवण डोंगरे. प्रथमेश देखील सध्या चर्चा करतोय आपल्या गोलंदाजांबरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा अटॅक राहिला अंगद पाटीलवर, कारण त्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर या मॅच मध्ये दिनूची बॅट सध्या बोलते. दिनूने महत्वाच्या क्षणी 2 षटकार मारलेत, 2 चौकार जयेश पाटीलनी मारलेत. चांगले खेळतात दोन्ही हे फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये. जयेश देखील चांगली बॅटिंग करतात, 5 चेंडू आणि वैयक्तिक 10 धाब्यांवरती जयेश देखील खेळतात. श्रवणनी चांगला हलकासा म्हणा पण कमबॅक केलाय. पुढचा बॉल समोर टाकण्याची चूक केली आहे आणि जयेश पाटीलच्या बॅटच्या मिडलला बॉल लागल्यावरती कुठलंही मैदान पुरेसं पडणार नाहीये. वॉट स्ट्रोक, काय कनेक्शन पाहताय, मैदानाच्या बाहेर लॉंग ऑनच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय. हाय व्होल्टेज DDPL षटकार. येस कुणाल सर. हो नक्कीच लाजवाब खेळ सध्या सुरू आहे. मी मगाशी म्हणूनच उल्लेख केला होता की ऐरोली क्रिकेटमध्ये नक्कीच याने खूप चांगली कामगिरी केली आहे. एक वेगवान फलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. चौकार षटकार नक्कीच चांगले मारतो आणि त्याच्याकडे ताकद आहे ती ते दाखवतोय जयेश. आणि इथे देखील आपण पाहतो अगदी बॅकफुटला गेला, इनसाइड आउटचा एक लाजवाब देखना, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, डोळ्याचं पार न फेडणारा फटका. पुन्हा एकदा कोण आहे, जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चौकार आलाय. व्हॉट अ स्ट्रोक. डॉक्टर संदीप पावशे नक्की खुश असतील. पाहत हलकासा बॅकफुटला गेला, त्यानंतर चपराक मारली या बॉलवर. सापट म्हटलं जातं. चपराक अप्रतिम होती आणि काय आवाज आला, जसा आवाज आला तसंच प्रेक्षकांच्या आपसुक तोंडातून मुखातून एक शब्द आला. वाह काय शॉट आहे, लाजवाब फटका. 40 धावा फलकावर लागल्यात आणि सध्या जर आपण पाहिलं तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं दिनूने पहिल्याच बॉल सिक्सर, याही ओव्हरची सुरुवात करत असताना दिनूने पहिल्याच बॉल सिक्सर आणि त्याच्यानंतर 6-4 चा मार बसतोय गोलंदाजाला आणि फलंदाज आहे जयेश पाटील. येस, आणि प्रेक्षकांना देखील पर्वणी देणारी अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयवा कॅच म्हणजेच आपण मैदानाच्या बाहेर कॅच पकडला तर जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून कुपन जे मिळत आहे अभिषेकला. पुढचा बॉल यावी स्विच हिट केलाय. कनेक्शन तर चांगलं आहे पण जाणार आहे का मैदानाच्या बाहेर. जयेश आहेत म्हणजे जाणार नक्कीच आहे. बॅक टू बॅक षटकार त्यांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळतात. वाह काय बॅटिंग होत आहे. सरळही मारलाय आणि आता बॅट आडवी केली आहे, त्या बॅटने देखील मैदान पार केलंय. अजून एक 6.
जयेशच्या बॅटमधून. अभिषेक यादव यांनी टिपलेले आहे. मी माणिकजी पाटील यांना निवेदन करतो की आपण या आणि माणिक पाटील टायगर यांच्या शुभहस्ते आपण अभिषेक यादव यांनी षटकाराला झेलमध्ये परावर्तित केलं होतं त्यांना आपण ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि डिस्काउंट कुपन देणार आहोत. अभिनंदन अभिषेकजी यादव. अशाच प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहेत. तर पाहूया यानंतर कोण. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू. हो काय बॉल हाताळलाय गोलंदाजाचा हा कमबॅक आलाय. शेवटचा बॉल आणि आपल्या स्ट्रेंथ्स वरती आपल्याकडे असलेली ताकद आणि ती ताकद झोकून देणं इथे काळाची आणि TDPL ची गरज आहे. लीग फॉर्मॅट जरी असणार आहे पहिली मॅच जिंकणं खूप गरजेचं दोन्ही संघांना आहे. पण इथून आता VKP म्हणजेच VK प्रतिष्ठान या संघाला कमबॅक करायचं असेल तर एक असं षटक कुणाल सर ज्यामध्ये कमीत कमी धावा एका दुसरी विकेट ह्या दोन्ही बॅटर्स पैकी एक मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे जर आपण VKPचा विचार केला. पण अर्जुन 11 टायगर संघ आतापर्यंत 46 झालेत आणि 3 षटकांमध्ये फक्त 25 आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 25 धावा करायचे. परंतु हे जे दोन चेहरे आहेत त्या दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे. खूपच चांगला खेळ केलाय जयेश पाटील आणि दिनू कामेने. दिनूने अशी सुरुवात केली होती. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तो देखील मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर JP आला. JPने देखील समोर चौकार मारला आणि तिथून सुरुवात केली त्याच्या डावाची आणि मग JP काही थांबलेलाच नाहीये. स्विच हिटचे चांगले फटके त्याने दाखवले. अप्रतिम दर्जेदार खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. परत एक वेळा दिनू आला. दिनूने दुसरा बॉल देखील मिड विकेटच्या पलीकडे पाठवला. 6 धावा तिथे मिळवल्या. JPने स्लॉट मधला बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवला. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला षटकार मारला आणि हा पंच केला होता आणि खूपच दर्जेदार हा पंच होता. सध्या तरी सरपंच राहिलाय या बॅटिंगचा हा स्विच हिटचा सिक्सर. वा काय खेळ केलाय दिनू कांबळे आणि जयेश पाटीलची ही पार्टनरशिप इथे बिल्ड होत असताना आणि दोन्हीही जल्लोष करतायत खेळाडू सध्या कारण त्यांचा खेळ खरोखर खूप बहरलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉल 25 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन. बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच चांगला खेळ दाखवलाय. अर्जुन 11 टायगर नक्कीच डॉक्टर संदीप पावशे खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचे हे जे हिरे आहेत हे बोहरे आहेत सध्या चांगला खेळ करत असताना पाहायला मिळेल. परंतु कमबॅक करू शकतो इथे अंगद पाटील. त्याच्याकडे ती क्षमता आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नेहमीच आठवते अंगद येतो तेव्हा. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना थोडासा हलक्या हाताने ढकललाय. थोडासा टॅप केलंय. धाव मिळणार नाही. डॉट. चांगली बॉलिंग केली. अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि VK प्रतिष्ठान संघाला हव्यात की जास्तीत जास्त डॉट बॉल फेकणं थोडंसं असे ना पण तो प्रेशर क्रिएट आता करावा लागणार आहे कारण मॅच मध्ये कमबॅक करणं हे देखील त्यांना गरजेचं आहे. पहिला चेंडू निर्धावालाय. दुसरा बॉल अंगद घेऊन आलाय. परत एक वेळा फिरवलाय. टर्न अँड बाउन्स. चांगलाच उंची घेत गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच खासियत आहे अंगद पाटीलची. गती जरी कमी झाली असेल तरी देखील त्याच्याकडे ते व्हेरिएशन आहे व्हरायटी आहे तो अनुभव आहे आणि तो प्रचंड मोठा अनुभव तो आता पणाला लावताना दिसेल. विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत अंगद पाटीलने. 16 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. तिसराही बॉल. आता मात्र बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट आली आहे. मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक ठरू शकतं. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अशीच कलाटणी दिली होती अंगद पाटील. त्यानंतर रायगडच्या घराघरात पोहोचला होता. अंगद पाटील देखील TDPL मध्ये चांगली कामगिरी करतोय. कारण TDPL ची मॅच आणि प्रत्येक मॅच अगदी चुरशीची लढत का आहे कुणाल सर कारण प्रत्येक टीम बॅलन्स खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक कॉन्टॅक्ट प्रत्येक बॅटल आणि प्रत्येक रायव्हलरी ही मैदानाच्या आतमधले बेस्ट वर्सेस बेस्टची असणार आहे. अंगद पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना की थोडासा कंकुवत थोडासा बॅकफुटला असताना स्लोअरवर चांगले फेकले पण जेव्हा गतीचा वापर केला तेव्हा हल्ला त्याच्यावरती झाला. पण आता पुन्हा एकदा स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक केला आणि बॅक टू बॅक सलगचे 3ही चेंडूंवरती गती त्यांनी कमी केली आहे. आता काय फेकणार आहे असं म्हटलं जातं क्रिकेट हा गेम तुमच्या फिजिकल फिटनेस पेक्षा जास्ती तुमच्या मेंटल टफनेस आहे. तुम्ही काय विचार करताय काय एक्झिक्यूट करताय हे देखील तेवढंच गरजेचं पाहणं असणार आहे. आणि पाहूया आता काय विचार केलाय नमित पाटीलच्या विरुद्ध अंगद पाटीलने. त्याच्या विरुद्ध कोणता बॉल टाकला जाईल. एक फ्लाय स्लिप आहे. एक शॉर्ट फाईन लेग एक पॉइंट आहे. फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ ठेवलाय. अंगद तयार. सलग 3 डॉट आणि यावेळेला येता क्षणी
एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु फायनली आतमध्ये घेतला, याचा फायदा उचलायचा होता कारण प्रथमेश आतमध्ये, परंतु नमितला परत एक वेळा चकमा दिलाय गोलंदाजीमध्ये अंगदने. आणि हेच आहे ना, आता मैदानाच्या आतमध्ये आपण जो संघ अगदी डॉमिनेट करत होता तोच संघ आता थोडासा का असेना चाचपडतोय. त्यांना धावा येणं गरजेचं आहे हे माहित आहे. 14 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. समोर टाकलेला बॉल होता, थोडासा खोलवट टप्प्याचा ऑन साइडला बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला, एक सिंगल तिथे प्राप्त होईल, खातं उघडलंय आता नमित पाटीलचं. आता समीकरण बदललंय, 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 24 हे समीकरण आहे. मनीष, हा सामना नक्कीच आता तुमच्या हृदयाची धडधड वाढवेल. अगदीच अगदीच खरं म्हटलं सर, हृदयाची धडधड वाढणार आहे. रोमहर्षक रोमथर्रारक म्हणा, अगदी प्रत्येकाला हवा होता तसा सामना आपल्या समोर येणार आहे. पण आता हे कॉन्टेस्ट शेवटचा बॉल आहे. आता जयेश काय विचार करताय? जयेश आक्रमण करतील, जी त्यांची ओळख राहिली की जयेश संयमाने खेळतील, कारण लास्ट बॉल आहे. अंगदच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल असणार आहे. सगळ्यात महत्वाचा बॉल आहे. अंगद पाटील जयेशच्या समोर थोडीशी बॅटची आतमधली कडा घेतली आहे. अप्रतिम षटक, मी मगाशी देखील उल्लेख केला, कमबॅक होऊ शकतं आणि अंगद पाटीलने या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यात महत्वाचं काय तर खूप दर्जेदार कमबॅक राहिलंय. बारा बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 24 हे समीकरण. अंगदने परत एक वेळा आणलंय या टीमला आणि अंगद सध्या चर्चेमध्ये आहे, कारण TDPL मध्ये तो विक्रांत केने प्रतिष्ठाने या टीम साठी खेळतोय. आणि म्हणूनच मी काल देखील उल्लेख केला होता, ऋणानुबंध जपले जातात ज्यावेळेला रायगड आणि ठाणे हे दोन्ही जिल्हे एकत्र येतात, क्रिकेटचा खेळ खेळतात आणि त्यावेळेला चर्चा होते या सर्वच खेळाडूंची. आपण पाहतोय अंगदचं हे षटक महत्वाचं होतं, चांगलं षटक त्याने टाकला. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. हे अंगदचं षटक होतं, ज्या मागच्या ओव्हरमध्ये अंगदने फक्त एक धाव दिली. दिनूची सगळ्यात महत्वाची विकेट, या बॉलवर त्याला चांगला बाउन्स प्राप्त झाला. दिनू तिसऱ्या बॉलवर आतमधली कडा घेत असताना आउट झाला आणि त्याच्यानंतर नमितच्या विरुद्ध देखील त्याने खूप चांगली गोलंदाजी करत असताना नमितलाही शांत ठेवलं. नमितने एक मात्र ही सिंगल आली होती या ओव्हरमध्ये, शेवटच्या बॉलवर देखील जयेशला त्याने शांतच ठेवलं कारण बॅटच्या आतमध्ये बॉल लागला. चांगलं षटक अंगद पाटीलचं, शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. 24 अजूनही करायच्यात. विकेपीला माहित आहे, विके प्रतिष्ठान या संघाला माहिती आहे, प्रथमेश यांना माहित आहे, ज्यांनी अनेक सामने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी अशा परिस्थितीतून देखील बाहेर काढलेत. पण आता कोण येते गोलंदाजी ट्रॅकवरती? असं म्हटलं जातं आपण जेव्हा चेस करत असतो सेकंड इनिंग मध्ये सगळ्यात महत्वाची ओव्हर कुठली आहे तर ती सेकंड लास्टची ओव्हर आहे आणि ती घेऊन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज पाटील. इथे देखील चांगला शो खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये असणार आहे, लॉंगर वरती प्रयत्न होतोय. हो प्रयत्न चांगला, प्रयत्नाचे नंबर पूर्ण मिळतील पण 2 देखील पूर्ण होणार आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात, आता झगडतायत, आता लढतायत. जिथे षटकार चौकारांचीच भाषा सुरू होती तिथे आता एकेका धावेसाठी दोन्ही संघांची अगदी हाणामारी सुरू आहे. राहुल कांबळे होता डीप मध्ये, ज्याने प्रयत्न केला होता. एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक. कुमार 11 तुर्बे या संघासाठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नुकतीच माहुलगावची स्पर्धा त्यांनी जिंकली, चांगला खेळ त्यांनी माहुलगाव मध्ये केला. परंतु सध्या आपण पाहतोय 11 बॉल चा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 22 धावा करायचे. सूरज म्हात्रे आलाय गोलंदाजीसाठी, हा देखील नेहमी चर्चेतला गोलंदाज आहे, बॉल चांगला फिरवतो, गेसरचा खेळाडू आहे. आणि सूरज म्हात्रे ज्या वेळेला समोर येतो त्या वेळेला नेहमी चर्चा होते. दिनेश हिरामन पाटील यांची ती स्पर्धा जिथे त्यांनी अप्रतिम कामगिरी केली होती, नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा, गावदेवी चषक, अशा अनेक स्पर्धा त्यांनी देखील कल्याण डोंबिवली क्रिकेटला दिलेल्या आहेत. आणि त्यांची देखील एंट्री होती त्यावेळेला नमितने डायगर मध्ये केलेली बॅटिंग ती आठवते TDPL ची. मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून मारलाय, तो धावतोय बॉलच्या मागे, एक टप्पा, दुसरा टप्पा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावा मिळतील. नमितच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि आवश्यकतेप्रमाणे खेळ यालाच म्हटलं जातो, कारण इथे अगदी पाहणी केली बघा, अगदी बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पाहिलं की अगदी खेळाडू जो आहे तो लॉंग ऑफ वरती नाहीये, मिड ऑफ वरती तैनात केलेला आहे. त्याच्या डोक्यावरून फक्त 30 यार्ड सर्कल क्रॉस करायचंय. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या आउटफील्डचा पुरेपूर वापर, यालाच म्हणतात शक्तीपेक्षा तुमची युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला, चौकार वसूल केला आणि पूर्ण टीमला एकत्रित करायला भाग पडलाय, कारण समीकरण 10 बॉल आणि 18 धावेचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे.
शेखर दळवी होता, तो काय वेगाने धावत होता. बॉल त्याने पाहिला नव्हता, परंतु त्याने अंदाज लावला होता की कदाचित मी जर वेगाने धावलो तर कदाचित शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल फेकू शकतो. हा अंदाज लावणं खूप गरजेचं होतं, कारण त्याच्याकडे अनुभव आहे. शेखर दळवी मोठं नाव राहिलंय भिवंडी क्रिकेट मधलं. आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे असं समीकरण सध्या मैदानामध्ये. सूरजला कमबॅक करावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल, सातत्याने तोच फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लागलाय का हा प्रश्न, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. जयेश पाटीलला जर जावं लागलं, आणि हो पंचांनी सांगितलं जावंच लागेल, मग काय सामना परत एक वेळा बदललाय. काय हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. रोम थर्रारक, रोम हर्षक सामना पाहायला मिळतोय. कधी इकडे कधी तिकडे. पहिल्या काही षटकांमध्ये वाटलं होतं नक्कीच अर्जुन 11 टायगर काय फटकेबाजी खेळतात, मॅच सहज जिंकतात की काय, 71 धावा कमकुवत पडतात की काय, पण नाहीये, कारण VK प्रतिष्ठान संघाने देखील कमबॅक केलाय. सूरज मात्रेचं हे षटक खूप महत्वाचं. बॉल शिल्लक आहेत 9, जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही 18, आणि पाहतो रनआउट. आवश्यकता होती का? डॉट गेला असता तरी चालला असता. हे सगळं जरदरचं अंतर आहे. इथे असं म्हणतात ना कुणाल सर, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. वेळ बदलते. प्रत्येक मॅच, प्रत्येक टीम आणि प्रत्येकाला ती संधी देतोय क्रिकेट, आणि दिली आहे इथे देखील. हो, ते अंगदने काम केलंय. अंगदने मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली. अंगदने हा डायरेक्ट हिट केला, आणि विशेष म्हणजे काय तर JP सेट बॅटरला तंबूचा रस्ता दाखवलाय. त्याच्यामुळे या मॅचची कहाणी बदलली आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि आता 18 धावा करायच्या आहेत. 9 बॉल 18 धावा हे समीकरण आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कवलजीत सिंग रंधावा कोपर घेण्याचा हा खेळाडू आहे. आगरी भाषा खूप चांगली बोलतो हा खेळाडू, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली आहे. अंगदच्या थोडासा बॉल पुढे पडतोय. आज बॉल देखील पाठलाग करतोय अंगद पाटील या खेळाडूचा, परंतु मी कौतुक करेन गोलंदाज सूरज मात्रेचं. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. मागच्या काही बॉलवर शांत ठेवले फलंदाजांना. महत्वाचं काय, चौकार आल्यानंतर केलेला तो कमबॅक. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. कवलजीतचा खेळ आम्हीही पाहिलाय. LPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं कार्य त्याचं राहिलंय. परत एक वेळा गोलंदाज तयार. कवलजीत साठी खोलवर टप्प्याचा बॉल होता. डिगआउट खूप चांगल्या पद्धतीने केला. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. मिड विकेट पर्यंत धावत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सहज दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 55. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. दोन्ही नवमुंबईचे खेळाडू सध्या खेळताना दिसत आहेत. नमित पाटील तुर्वे तर कोपर खेळण्याचा कवलजीत सिंग. अजूनही या सामन्यामध्ये खूप काही शिल्लक आहे. हा सामना रंगतदार होत चाललाय, आणि हृदयाची धडधड सातत्याने वाढवत चाललाय. तुम्ही पाहताय TDPL अर्जुन 11 टायगर विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान या 2 टीमच्या दरम्यान सगळ्यात महत्वाची लढाई. कुठला संघ इथे जिंकतोय, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये, म्हणजेच काय तर अन्य टीमच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅट थोडीशी फिरली हातात. बॉल हवेत आहे. उंच जास्त गेल्या. परत 2 धावा मिळतील का? आणि हो, नक्कीच त्या 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. आणि आता समीकरण असं आहे, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये तो रनआउट देखील ट्विस्ट आणू शकतो, जो JPचा झाला होता, अंगदने जो घेतला होता. आणि या मॅचची कहाणी अजूनही तशीच कायम आपल्या स्मरणात राहील, अशीच लिहिली गेली आहे. या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सातत्याने 16 तारखेपर्यंत तुमच्या समोर राहील. तुम्ही पाहताय GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. अप्रतिम अशा सुरेख अशा ट्रॉफ्या सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विनिंग टीम, रनर अप टीम आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये, कारण या स्पर्धेमध्ये 24 टीम सहभागी झालेल्या आहेत. चांगली कामगिरी प्रत्येक संघ इथे सातत्याने करतोय. त्याचबरोबर संघ मालकांचं योगदान देखील तेवढंच महत्वाचं राहिलंय TDPLच्या प्रत्येक पर्वामध्ये. प्रत्येक पर्व आणि त्या पर्वाचा गर्व आम्हा सगळ्यांनाच आहे. मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांचं तुंबूड भरलेलं हे मैदान. 3 स्टँड, तिन्ही स्टँड अगदी खचाखच भरलेले आहेत. TDPLची ही मजा आहे. सीझन 5 ची ही मजा आहे. आणि त्यात कुणाल सर वर्किंग डे आहे. वर्किंग डेच्या दिवशी देखील आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते. का पाहायला मिळते? कारण TDPL सुरू आहे. GTC प्रेझेन्स ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. एक स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नाची पूर्ती करत असताना जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील या सगळ्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे.
बघा ही प्रेक्षकांची गर्दी, एक नाही दोन नाही तीन स्टँड्स आहेत आणि ते तिन्ही स्टँड फुल आहेत. आता इथून आवश्यकता कसली आहे, मैदानाच्या दिशेला जाऊयात, मैदानाच्या आतमध्ये डोळे रोवूयात आपले, कारण तारे सितारे आज वरती आकाशात जरूर आहेत पण त्याहून चांगले आमच्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे. पाहूयात कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आहे, कुठल्या गोलंदाजाचा वापर होणार आहे. धीरज भोईर आलाय गोलंदाजीसाठी आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 धावा करायचे आहेत. पहिला बॉल, ओ काय फटका सजवलाय यावेळेला नमित पाटील. नमित जो नाही कोणाला भीत त्याच्या बॅट मधून येतोय, बुलंदी पॉवरफुल हिट, षटकार. स्पेक्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे. पहिल्या बॉलवर हल्ला करा, गोलंदाजाला बॅकफुटला पाठवलंय. व्हेरी फर्स्ट बॉल नमितच्या बॅट मधून बॅट आणि बॉल याचा संपर्क अगदी त्या स्वीट स्पॉट आणि मिडलला झाला आणि त्यानंतर बॉल सरळ सरळ फ्लाय झालाय, अगदी या क्रीडांगणाच्या बाहेर निघून गेलाय. ते 10 बॉल ज्यावरती फक्त 12 आल्या त्यामुळे थोडासा कमकुवत होता, पण आता 5-8चं समीकरण. मनीष नमितने हा जो फटका 3 वेळेला आतापर्यंत प्रयत्न केला, त्याच्यामध्ये 2 वेळेला अपयश आलं आणि तिसऱ्यांदा नक्कीच बॅट आणि त्यातल्या त्यात बॉल मधलं जे युद्ध होतं ते त्याने जिंकलंय. तिसऱ्यांदा त्याला यश प्राप्त झालं. प्रयत्न करत राहा, आपसुकच यश प्राप्त होत आणि ते नमितने दाखवून दिले. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 धावा करायचे आहेत. धीरजच्या विरुद्ध नमित, मोठं बॅटल आहे, पुढे टाकलाय बॉल, हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर आहे, कॅच इटचा कॉल आणि हा झेल टिपलाय तिथे डीप मध्ये आणि या मॅच मध्ये परत एक वेळा कमबॅक झालाय, कारण आता समीकरण बदलेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 धावा करायचे आहेत. तुम्ही म्हटलं होतं ना की प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न केलाय गोलंदाजांनी, केलाय प्रयत्नार्थी परमेश्वर. अनेक वेळेस आपण म्हटलंय प्रयत्न करत राहा, मैदानाच्या आतमध्ये ते करत राहा, परमेश्वराची प्राप्ती जरूर तुम्हाला होणार आहे. नमित ज्यांनी त्या बॉलवरती तो फटका खेळला, अगदी लॉफ्ट केला होता बॉलला, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पण गोलंदाजाचं चातुर्य पहा. ते चातुर्य असं आहे, बॉलवरती फिरकी केली, बॉलवरती चेंडूला देखील आणि हातांना फिंगर्सला हलकासा रोल केलाय. इंचेस सेंटीमीटरचा हा खेळ आणि त्यातीलच बघा हा अगदी पुढ्यातला बॉल होता, पण बॉलवरती गती कमी, फिंगर्सला रोल करणं आणि त्या कारणास्तव बॉलनी मैदान पार केलेलं नाहीये. त्यातही अंडर द लाईट ही कॅच पकडली आहे. त्या खेळाडूचं देखील कौतुक असणार आहे. राहुल कांबळे आणि त्यांचं देखील कौतुक आहे, अप्रतिम, खूप चांगला झेल त्यांनी टिपलाय. येस कुणाल सर, काय सांगाल? 4 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 8ची आवश्यकता आहे. राहुल कांबळेने तो डीप मध्ये झेल टिपला. मग अशी लॉंग ऑनला राहुल कांबळेने झेल सोडला होता. नमितने याच्या अगोदरच्या बॉलवर तो षटकार मारला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले धीरजने आणि नवीन फलंदाज झालाय जेडी. शहापूरच्या गोकुळगावचा खेळाडू आहे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, उंची लहान कीर्ती महान, अनेक वेळेला चर्चेमधलं नाव आहे. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने चांगला खेळलाय, आखाती देशांच्या वाऱ्या देखील केलेल्या आहेत. शहापूर सारख्या परिसरातून येत असताना, गोकुळ गावातून येत असताना आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉल मध्ये धावा करायचे आहेत, अजूनही 8. चार बॉल मध्ये 8 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. वड मॅच, सामना चांगलाच रंगलाय. प्रेक्षकांची हळूहळू थंडी देखील नाहीशी करेल हा सामना, असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धीरज भोईर तयार, जेडी समोर, आल्या फॉलिंग स्वीप, बुडवलाय बॉल, डीप मध्ये फिल्डर धावतात, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. भरपूर लवकर फिरला, पोझिशन मध्ये आला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. बाहेरूनच सेट होऊन येणं कशाला म्हणतात. पहा तो फॉलिंग स्वीप, अगदी त्याच्या पायात नव्हता, त्याला बनवला, पडला, धडपडला, पण संघासाठी त्या 4 उपयुक्त धावा आपल्या आणि संघाच्या खात्यामध्ये आणल्यात. काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. अगदी सगळ्यांच्या काळजामध्ये धक 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 सुरू जरूर असणार आहे. पण विचार करा, मैदानाच्या आतमध्ये असलेले ते खेळाडू, त्यांनी अनेक वेळेस असे कारनामे केलेत, त्यामुळेच ही स्पर्धा खेळण्याचा अभिमान त्यांना मिळतोय. एक्झॅक्ट, कारण हे जे खेळाडू आहेत आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलेले आहेत आणि हळूहळू त्यांची प्रगती त्यांना इथपर्यंत घेऊन आली आहे. अनेक खेळाडूंनी फॉर्म सबमिट केले होते TDPLच्या ऑप्शन मध्ये, परंतु शेवटी या सर्व खेळाडूंची निवड झाली, कारण यांच्यामध्ये ती क्षमता आहे, यांच्यामध्ये ती कुवत आहे, यांच्यामध्ये ती धमक आहे आणि ती त्यांच्या खेळाद्वारे त्यांनी ती प्रदर्शित केली आहे. परंतु हा सामना काय रंगलाय. 3 बॉल 4 धावा
परत एक वेळा TDPL मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 बॉल देत असताना पाहायला मिळतील. परंतु सध्या हे बॅटल खूप चांगलं आहे. डगआउट मध्ये टेन्शन वाढलंय. डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ अर्जुन 11 डायकर हलक्या हाताने टॅप केलाय. 2 धावेचा प्रयत्न नक्की करेल कारण जेडी भरपूर वेगाने धावतो खेळपट्टीवर आणि अलगद या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा मिळतात. टाळ्यांचा गजर होतोय. आता समीकरण बदललंय कारण या मॅच मध्ये आता समीकरण आहे येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. वाह वाह वाह, अगदी त्या षटकाराचं जर तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं असेल तर या शॉटचं देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. पाहणी केली त्यांनी पाहिलं की आपल्यासाठी दूरवर खेळाडू तैनात आहेत. त्यांना माहिती आहे जेडी षटकाराचा प्रयत्न करेल पण अगेन्स्ट द रन ऑफ द प्ले काय केलं, हलक्या हाताने पुश केला. सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. एका मोठ्या खेळाडूची ओळख यालाच म्हणतात. अनेक मैदानं अनेक गावं आपण गाजवले जरूर पण ती का तर ती आपल्या या सेन्सिबल क्रिकेटमुळे. 2 बॉल आणि 2 धावेची अजूनही आवश्यकता आहे. चांगला रंगलाय हा सामना. हा बॉल जर निर्धाव आला तर जे न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना भरपूर मजा येईल. आमच्या सारख्यांना चांगली मजा येईल आणि प्रेक्षक हेच पाहण्यासाठी आलेले असतात ज्यावेळेला मोठी स्पर्धा रंगते आणि त्यामुळे त्यात फ्लड लाईट्स मध्ये स्पर्धा रंगते त्यावेळेला तो एक मनमुराद आनंद लुटण्याचा प्रयत्न असतो प्रेक्षकांचा. 2 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक थोडे जवळ देखील बोलवण्यात आलेले आहेत. अंगद शॉट मिड विकेटला थोडासा पुढे आलाय. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन हे क्षेत्ररक्षक सजवले. शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये ती सिंगल वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. डीप मधला पॉइंटचा खेळाडू थोडासा पुढे बोलवलाय. मिड विकेटचे खेळाडू पुढे बोलवलेत. बोल तयार धीरज. हा बॉल चांगला टाकलाय धीरजने. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला. चित्र वेगळं आहे परंतु इथे पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील जेडीने कंप्लीट केलेली आहे. रात्री ते चोरी केली आहे लेग बायच्या स्वरूपात. 8:17  2 धावांची चोरी करत असताना अर्जुन 11 डायगर या टीमला विजय मिळवून दिलेला आहे. 5 विकेटने हा सामना जिंकलाय आणि जेडीने खूप चांगला खेळ करत असताना नक्कीच शेवटच्या 2 धावा होत्या त्या डोळ्यात देखत चोरून काढल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. जसा बॉल निसटला तसा सामना देखील निसटलाय. विक्रांत केने प्रतिष्ठानकडून अर्जुन 11 डायगरने ते बाजी मारली. 5 विकेटने हा सामना जिंकला. अभिनंदन अर्जुन 11 डायगर. डॉक्टर संदीप पावशे. रंगली आहे काय मॅच रंगली आहे. नक्कीच पहा मॅचची समरी आपण पाहू शकतो. सेपरेट करण्यासाठी दोन्ही टीमला फक्त 1 धाव आहे. या चेंडूवरती जर डॉट आला असा गोलंदाजांनी काम पूर्ण केलं होतं. बॉल अंगाला आदळला होता पण तिथे झालं काय, तिथे झालं असं की नशिबानी बहादुराची पुन्हा एकदा साथ दिली आहे. बहादूर सारखा लढला. पहिल्या बॉलवरती फ्लाइंग स्वीप फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्याला माहिती अगदी जीवघाती प्रयत्न होता. जर लागला तर आपला, जर नाही तर समोरच्या संघाचा, पण लागला प्रयत्न केला. चला तर नक्कीच हे होतं संपूर्ण मॅच समरी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि तो ठरलाय खेळाडू जयेश पाटील ज्याने 10 बॉल मध्ये 26 धावा केल्या 260च्या स्ट्राईक रेटने. परंतु एक नजर टाकूया शेवटच्या ओव्हरवर. काय कहाणी रंगली लास्ट ओव्हरची या मॅच मध्ये. मॅच समरी तुमच्या समोर आहे परंतु शेवटचं जे षटक होतं धीरजचं त्याच्यामध्ये अफलातून खेळ इथे रंगला आणि शेवटी विजय मात्र अर्जुन 11 डायगरने मिळवला. आणि अजून देखील टीम मीटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. विक्रांत केने प्रतिष्ठानची कसा आपण हा सामना गमवलाय. लास्ट ओव्हर हाय व्होल्टेज ड्रामा कारण या पहिल्याच बॉलवर नमित पाटीलने 2 वेळा प्रयत्न केला अपयश आलं परंतु या बॉलवर त्याने षटकार मारला. त्याच्यानंतर नमितच्या विरुद्ध आणखीन एक वेळा स्लोअर 1चा प्रयत्न झाला आणि त्यानंतर ती विकेट प्राप्त झाली आणि नमित जसा गेला तसेच या मॅचला असं वाटत होतं कलाटणी येईल. मैदानामध्ये आला जेडी. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट फॉलिंग स्वीप मारला. चौकार वसूल केला लॉंग लेगला आणि त्याच्यानंतर टॅप करत असताना 2 धावा त्याने चोरल्या. अक्षरशः मी म्हणेन पळून काढल्या. आणि त्याच्यानंतरची कहाणी 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या होत्या आणि ते पायाला बॉल लागला. तिथेच बॉल होता. ऋतिकने थ्रो केला. धीरजच्या हातातून निसटला. धीरजने स्टंप पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ही दुसरी धाव चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. कवल पहिले म्हणत होता की मला धाव नको परंतु ज्यावेळेला जेडी धावतो त्यावेळेला असाच धावतो. जेडी हा चतुर चीता आहे. जेडी हा छोटा ससा आहे आणि जेडीने हा सामना इथे जिंकून दिला असं म्हणायला हरकत नाहीये. या मॅचचा हिरो जयेश पाटील जेपी याने आपला पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. कमेंट्री बॉक्स खूप चांगली